टाकळीवाडी दत्तवाड रस्ता निकृष्ट दर्जाचा वाहनधारकातून संताप, ठेकेदाराची चौकशीची मागणी। महिन्याभरापूर्वी करण्यात आलेला टाकळीवाडी दत्तवाड हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून वाहनधारकातून संताप व्यक्त होतोय। सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील वाहनधारकातून होते। हा रस्ता करून अजून 6 महिने सुद्धा झालेले नाही। सद्यस्थितीत हा रस्ता जागोजागी संपूर्णपणे उखडला, रस्त्यात खड्डे पडले। या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। 3 कोटी रुपये खर्च करून सदर रस्त्याचं काम करण्यात आलंय, परंतु रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्यानं सदर कामाची त्याचबरोबर ठेकेदाराची संबंधित विभागाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी होते। विकास कामासाठी शासन लाखो रुपये खर्च करतं, मध्येच रस्ता उखडला गेला, सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा पाण्यात जातो। संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं बनलंय। रस्त्याचा दर्जा खालावलेला आहे। संबंधित ठेकेदारांनी संबंधित रस्त्याचं काम निकृष्ट केलं असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे। रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी। ठेकेदारांनी चक्क डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण खोदला, त्यातून निघालेलं मटेरियल पुन्हा त्यातच वापरण्यात आलंय, त्यावरच माती मिश्रित मुरमाचा थर टाकण्यात आला। या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकात व वाहनधारकातून जोर धरते। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्त। मी खुशालराव कांबळे, माझी सरपंच टाकेवाडी ते दत्तवाड जो रस्ता झालेला आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। साधे 18 इंच खाली पडलेले नाही, संपूर्ण आता फाटलेले पडलेले आहेत। तरी रस्ता हे करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी आम्ही ग्रामस्थावर प्रसंग पडला तर सगळं ग्रामस्थांच्याकडून तक्रार पण आम्ही देणार आहोत। तर याची दखल घेण्यात यावी व वरिष्ठांची दाद घेण्यात यावी। नमस्कार, मी दादा कांबळे, दत्तवाडगावचा रहिवासी असून दत्तवाड ते टाकळीवाडी 3 किलोमीटरचा रस्ता 3-4 महिन्याच्या पाठीमागे मंजूर झाला होता आणि ते 2 महिन्याच्या अगोदर पूर्ण झाला। या रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि ठेकेदारांनी या रस्त्यात जे पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काम केलेलं नाही। डांबराचं प्रमाण कमी, परत त्याच्यावर शेणखोट केले नाही आणि व्यवस्थित काम झालं नाही, तर त्या ठेकेदाराची वेगळ्या पद्धतीनं चौकशी होऊन काय ते पूर्ण रस्ता परत एकदा व्हावा असं आमची अपेक्षा आहे। मी सुनील तुकाराम पाटील, सैनिक टाकीचा रहिवासी असून माझा दत्तवाडमध्ये हॉटेलचा व्यवसाय आहे, त्यामुळे रोज या रस्त्याला टाकी ते दत्तवाड रस्ता जो आलेला आहे तो एकदम याचं त्यात नुसतंच म्हणजे काय त्यात डांबरच नाही, फक्त ते जाडी जे वापरायचे असत्या नियमानुसार त्यातसुद्धा त्यांनी ते कचराई केलेले आहे। आणि कोण कंत्राटदार आहे याची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण का सरकार वरनं पैसे देते आणि हिने इथं त्याचं गाळा मारून रस्ता केला जातो आहे, याची चौकशी पूर्णपणे व्हायलाच पाहिजे।